तर मी छान तयारी केली, म्हणजे कुठेतरी जाणार इथं फिक्स. आता मी चालली होती मम्मीकडे, कारण धोंड्याचं जेवण जेवण्यासाठी आम्हाला बोलवलेलं होतं. आणि डॅडाने आम्हाला सांगितलं की तयारी करून ठेवा, मी येतो लगेच. असं म्हणून 2 तास होऊन गेले तरी क्यूच्या डॅडाचा काही पत्ता नाही. म्हणून मॅडमची इकडे चिडचिड चालू झाली होती, कारण तयारी करून खूपच जास्त वेळ झाला होता आणि गाडीत ज्या काही खेळण्या भरून ठेवल्या होत्या त्या सगळं फेकायचं चालू झालं होतं, कारण डॅडा येत नव्हता ना घ्यायला म्हणून. आता खरं तर तुम्ही म्हणाल की धोंडे जेवण जेवायला गेली आणि त्याचं तर काही टाकलेलंच नाही. जसं की मी तुम्हाला बोलले की क्यूच्या डॅडा यायला वेळ झाला, त्याच्यामुळे आम्हाला तिथे पोचायला पण वेळ झाला. त्याच्यामुळे मी नंतर तिथे गेल्यावर काही शूट वगैरे घेतलंच नाही. आणि मग त्यानंतर आम्ही आनंद मेळ्यात वगैरे गेलो होतो. आता दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण ओझरला आनंद मेळा भरलेला आहे, तर तिथेच आम्ही आनंद मेळ्यात गेलो होतो. छान आहे. एवढं सगळं बघितल्यानंतर तर क्यूला असं झालं होतं की काय करू आणि काय नाही, इकडे पळू की तिकडे पळू, काय करू म्हणजे काय घेऊ आणि काय नको असं तिला झालेलं होतं. एवढी जास्त एक्साइटमेंट झाली होती तिला एवढं सगळं बघितल्यानंतर. तसं तर तिच्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या नॉर्मल आहे. तिला आम्ही नेहमीच इकडे नाशिकला घेऊन फिरत असतो, पण तिच्यासोबत आता दादा ते होते ना, म्हणूनच मग तिला पण खूप जास्त मजा येत होती. मस्त छान मजा वगैरे करून घेतली आणि घरी आलो. सहजच मी रील बघत होती आणि मला आज मॉम्स कोकण कट्ट्याची रील आली, तर मग म्हटलं क्यूच्या डॅडाला घेऊन आज गेलंच पाहिजे. तर खूप दिवसापासून जायची इच्छा होती, पण ती काय पूर्ण होत नव्हती. मग आज काय हट्ट केला क्यूच्या डॅडाला आणि म्हटलं की नाही मला जायचंच म्हणून. आणि तिथे गेल्या गेल्या त्यांना ॲम्बियन्स वगैरे बघून तर खूपच जास्त छान वाटत होतं. आणि सिटिंग अरेंजमेंट पण खूप जास्त छान केलेली आहे, त्याच्यामुळे खूप अजूनच छान वाटत होतं. मग मस्त एका ठिकाणी जाऊन बसलो आणि क्यू तर एका जागी बसायला तयारच नव्हती. तिला टेबलवरून इकडून डॅडाकडे जा, डॅडाकडून मम्माकडे जा, असंच सगळं तिचं चालू होतं. मग त्यानंतर मी छान ग्रीन प्रॉन्स मसाला ऑर्डर केला, नंतर क्रिस्पी ओले बोंबील ऑर्डर केले. आणि क्यूच्या डॅडाचं तर काय व्हेज असतं ना नेहमी, त्याच्यामुळे ते तर काय व्हेजमध्ये जास्त काही आपल्याला आवडत पण नाही. आणि क्यूसाठी थोडासा दाल राईस वगैरे घेतला होता. आणि क्यू दाल राईस खायचं सोडून तर माझ्या याच्यात तुटून पडलेली होती. त्यानंतर मग मस्त तिथे फोटो वगैरे काढून घेतले. एवढं छान ॲम्बियन्स म्हटल्यावर फोटो तर काढणारच ना. आणि तिथे खेळायला पण होतं छोट्या मुलांसाठी, मग काय क्यू पण तिथे छान मस्त खेळत होती. छान खेळून वगैरे झालं, मग घरी यायला निघालो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. बाय.